students, welcome in series of 8086 microprocessor lectures. In 8086 microprocessor lectures, we already start that instruction set of 8086 microprocessor. Basically, instruction set of 8086 microprocessor is consist into different types of instructions. What is the meaning of instruction set? The entire group of instructions that a microprocessor supports is called as a instruction set. Instruction set is nothing but binary pattern designed inside a microprocessor to perform a specific function. In 8086 microprocessor having a 20,000 instructions are available in 8086 microprocessor. Classification of instruction set. Classification of instruction set, basically instruction sets are classified into these different types of instructions such as data transfer instructions, arithmetic instructions, bit manipulation instruction, program execution transfer instruction, string instructions, process control instructions. We already studied that arithmetic instructions. Arithmetic instructions are used to perform addition, subtractions, multiplication, division, such as add, subtract, mul आणि division purpose. Then bit manipulation instructions, we already studied that. Which are the bit manipulation instructions? Bit manipulation instructions are the STC, STB. These are some bit manipulation instructions. Now in this lecture we will study here the data transfer instruction. What is the meaning of data transfer instruction? These instructions are used to transfer data from source to destination. सोर्स कडून डेस्टिनेशन मध्ये जर डेटा काय करायचा असेल, ट्रान्सफर करायचा असेल, तर त्या पर्पज साठी आपण डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन काय करतोय, यूज करू शकतोय. डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन्स. इन डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन ऑपरेट कॅन बी कॉन्स्टंट, मेमरी लोकेशन, रजिस्टर और आयओ पोर्ट ॲड्रेस. म्हणजे बेसिकली इंस्ट्रक्शन सेट मध्ये दोन पार्ट्स असतात, सोर्स ऑपरंड आणि डेस्टिनेशन ऑपरंड. सोर्स ऑपरंड आणि डेस्टिनेशन ऑपरंड. 037A काय आहे, हा सोर्स ऑपरंड आहे आणि CX काय आहे, हा डेस्टिनेशन ऑपरंड आहे. म्हणजे जे ऑपरंड्स असतात ते ऑपरंड्स कसे असतात, कॉन्स्टंट असतात. आता इथं ऑपरंड काय आहे, कॉन्स्टंट आहे. सेकंड मध्ये ऑपरंड काय आहे, रेजिस्टर आहे. दोन्ही पण थर्ड मध्ये पण ऑपरंड काय आहे, मेमरी लोकेशन आहे. ह्याला काय म्हणते आपण, द ऑपरंड कॅन बी ए कॉन्स्टंट, मेमरी लोकेशन, रेजिस्टर और आयओ पोर्ट ॲड्रेस. फर्स्ट डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन इज द मूव डेस्टिनेशन कॉमा सोर्स. म्हणजे इथं काय होणार, सोर्सचा डेटा मूव म्हणजे कॉपी होणार. कुठं कॉपी होणार, डेस्टिनेशन मध्ये काय होणार, कॉपी होणार. मूवचं मिनिंग काय, मूव सोर्स टू डेस्टिनेशन डेटा किंवा कॉपी द सोर्स डेटा इन टू डेस्टिनेशन. सोर्स ऑपरंड कॅन बी रेजिस्टर. सोर्स ऑपरंड काय असतो, रेजिस्टर असतो, मेमरी लोकेशन्स असतं किंवा इमिडिएट ऑपरंड असतो. आता इथं काय आहे, सोर्स तुमचा इमिडिएट ऑपरंड आहे. इथं सोर्स ऑपरंड काय आहे, रेजिस्टर आहे. ह्या ठिकाणी सोर्स ऑपरंड काय आहे, मेमरी लोकेशन आहे. डेस्टिनेशन कॅन बी रेजिस्टर और मेमरी ऑपरंड. डेस्टिनेशन कसं असणार आहे, डेस्टिनेशन इथं आयदर रेजिस्टर असणार किंवा मेमरी ऑपरंड असणार आहे. बोथ सोर्स अँड डेस्टिनेशन कॅन नॉट बी मेमरी लोकेशन ॲट द सेम टाइम. रिमेंबर दॅट इन डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन्स सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही काय नसतात, मेमरी लोकेशनला प्रेझेंट नसतात. एक तर सोर्स काय असणार आहे तुमचा, सोर्स ऑपरंड काय असेल, मेमरी लोकेशन असेल, पण डेस्टिनेशन ऑपरंड काय असणार नाही, मेमरी लोकेशनला अवेलेबल असणार नाही. म्हणजे ॲट अ टाइम किंवा सोर्स आणि डेस्टिनेशन मेमरी लोकेशनला अवेलेबल नसणार आहे. आता एक्झाम्पल काय त्याचे, मूव CX, 037AH. आता इथं काय झालंय, कॉपी द कंटेंट ऑफ 037A इंटू CX रेजिस्टर. म्हणजे हा कोणता मोड झाला, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड झाला. सेकंड वन, मूव AL, BL. मूव AL, BLचं मिनिंग काय झालं, हे AL आणि BL दोन्ही रेजिस्टर आहे. कॉपी द कंटेंट ऑफ BL रेजिस्टर इंटू AL रेजिस्टर. आणि थर्ड कोणता आहे, मूव BX, 0301H. म्हणजे इथं ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस मधला डेटा कुठं कॉपी होणार आहे, BX रेजिस्टरला इथं काय होणार आहे, कॉपी होणार आहे. नेक्स्ट डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन इज द पुश ऑपरंड. नेक्स्ट डेटा ट्रान्सफर इंस्ट्रक्शन इज द पुश ऑपरंड. पुश ऑपरंड म्हणजे काय, इट पुशेस दी ऑपरंड इनटू टॉप ऑफ दी स्टॅक. डेटा काय करतो, तो ऑपरंड आहे, तो ऑपरंड मधला डेटा काय करतो, पुश करतो. कुठं पुश करतो, टॉप ऑफ दी स्टॅक मध्ये काय करतो, पुश करतो. पुशचं मिनिंग काय असतं, पुश BX. पुश BX हे काय झालं, BX हा रेजिस्टर झाला. पुश BX हा काय झाला, रेजिस्टर झाला. त्यानंतर पॉप डेस्टिनेशन. पॉप डेस्टिनेशनचं मिनिंग काय, इट पॉप्स दी ऑपरंड. इट पॉप्स द ऑपरंड फ्रॉम द टॉप ऑफ स्टॅक टू डेस्टिनेशन. म्हणजे इथं काय होणार आहे, पॉप घेणार आहे. पॉप म्हणजे काय असणार आहे, घेणार. ते काय घेणार आहे, पॉप इंस्ट्रक्शन मधून डेटा काय घेतला जाणार आहे, घेतला जाणार आहे. डेस्टिनेशन कॅन बी जनरल पर्पज रेजिस्टर. इथं
डेस्टिनेशन्स काय असेल, जनरल पर्पज रजिस्टर असेल किंवा काय असेल, सेगमेंट रजिस्टर असेल और मेमरी लोकेशन असतो. पुशमध्ये डेटा काय होतो, स्टॅक पॉइंटर म्हणजे SP इज इक्वल टू SP-2 म्हणजे पुश इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा डिक्रिमेंटेड बाय 2 होतो. तसं पॉप इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा काय होतो, इन्क्रिमेंटेड बाय 2 होतो. पुश इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा काय होतो, इन्क्रिमेंटेड बाय पुश इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा डिक्रिमेंटेड बाय 2 होतो. पॉप इन्स्ट्रक्शनमध्ये डेटा इन्क्रिमेंटेड बाय काय होतो, 2 होतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन पुश इन्स्ट्रक्शन अँड पॉप इन्स्ट्रक्शन. रिमेंबर दॅट इन पुश इन्स्ट्रक्शन डेटा इज इन्क्रिमेंटेड बाय 2 but in pop instructions in push instruction data is decremented by 2 but in pop instruction data is incremented by 2. See here example of push and pop instructions. See in this video lecture we already know that about the push and pop instructions. ह्यामध्ये काय आहे, पुश आणि पॉपचं मिनिंग त्यांनी दिलेलं आहे. पुश इन्स्ट्रक्शनमध्ये काय असणार आहे, डेटा इज इन्क्रिमेंटेड बाय 2 आणि पॉप इन्स्ट्रक्शनमध्ये आता डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये फर्स्ट इन्स्ट्रक्शन कोणतं आहे, मूव काय आहे, रजिस्टरमधून रजिस्टरमध्ये डेटा तुमचा पास होऊ शकतो किंवा रजिस्टरमधून मेमरीमध्ये डेटा काय होऊ शकतो, पास होऊ शकतो किंवा मेमरीमधून रजिस्टरमध्ये डेटा काय होऊ शकतो, पॉप होऊ शकतो म्हणजे ट्रान्सफर होऊ शकतं. सेकंड कोणतं आहे, पुश. पुशमध्ये काय होतं, इन पुश इन्स्ट्रक्शन स्टॅक पॉइंटर इज डिक्रिमेंटेड बाय 2. इन पुशमध्ये काय होतं, स्टॅक इज डिक्रिमेंटेड बाय 2 आणि इन पॉपमध्ये काय होतं, स्टॅक इज इन्क्रिमेंटेड बाय 2. दिस इज द डिफरन्स बिटवीन पुश अँड पॉप इन्स्ट्रक्शन. तुम्हाला फायनलला क्वेश्चन विचारतील, इन पुश इन्स्ट्रक्शन डेटा इज इन्क्रिमेंटेड बाय और डिक्रिमेंटेड बाय 2. Data is decremented by 2. In pop instructions data is incremented by 2. Now next push and pop, push BX आणि pop AX. Now next data transfer instruction is the exchange destination comma source. Exchange म्हणजे काय, exchange is nothing but सोर्स कुठं जाणार आहे, सोर्सचा डेटा डेस्टिनेशनमध्ये रीच ट्रान्सफर होणार आणि डेस्टिनेशनचा डेटा कशामध्ये ट्रान्सफर होणार, सोर्समध्ये. दिस इन्स्ट्रक्शन एक्सचेंज सोर्स विथ डेस्टिनेशन म्हणजे व्हॉट एव्हर डेटा प्रेझेंट इन सोर्स विच इज transferring to the destinations and whatever data present in destination which is transferring to the source, it is called as the exchange destinations comma source. It cannot exchange two memory locations directly. It cannot exchange two memory location म्हणजे दोन मेमरी लोकेशन काय होत नाही, तिथं ट्रान्सफर होत नाही. एक्सचेंजमध्ये काय होणार आहे, एक्सचेंज DX, X तिथं दोन्ही पण काय आहेत, रजिस्टर अवेलेबल आहेत. सी हिअर एक्सचेंज इन्स्ट्रक्शनमध्ये, एक्सचेंजमध्ये इथं ऑलरेडी दिलेलं आहे. एक्सचेंज काय एक्सचेंज करणार आहे, एक्सचेंज डेस्टिनेशन कॉमा सोर्स. हिअर destination is converted into the source, transfer into the source and source data is transferred into the destination. Flags are affected, no flags are affected in exchange instructions. As well as see here in exchange instructions whatever data present in register to register or register to memory. Now next instruction is the आफ्टर एक्सचेंज इन ॲक्युम्युलेटर कॉमा पोर्ट्स. इन ॲक्युम्युलेटर कॉमा पोर्ट्सचं मिनिंग आहे, पोर्ट्स ॲड्रेसचा डेटा कुठं सेव्ह होणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये काय होणार आहे, सेव्ह होणार. ॲक्युम्युलेटर म्हणजे काय, AL रजिस्टर किंवा AX रजिस्टर किंवा AH रजिस्टर. इट ट्रान्सफर द ऑपरंट फ्रॉम स्पेसिफाईड पोर्ट टू ॲक्युम्युलेटर रजिस्टर. इट ट्रान्सफर डेटा फ्रॉम पोर्ट ॲड्रेस टू ॲक्युम्युलेटर. फॉर एक्झाम्पल IN AX, 0028H म्हणजे 0028 चा डेटा कशामध्ये ट्रान्सफर होणार आहे, AX रजिस्टरमध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर होणार. आणि हा कोणता ॲड्रेसिंग मोड झाला, हा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड झाला. पण हा ॲड्रेसिंग मोड कोणता झाला, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. बिकॉज इन सोर्स ॲज वेल ॲज डेस्टिनेशन बोथ आर इन रजिस्टर फॉर्मॅट, सो इट इज कॉल्ड ॲज दी register addressing mode. It is also the register addressing mode. It is also the register addressing mode. This is the immediate addressing mode. This one is the register addressing mode and this one is the direct addressing mode. Now out port address comma accumulator. Out port address comma accumulator चा meaning काय असणार आहे, whatever data present in accumulator which is transferred into the port address. It transfer the operand from accumulator to specified port. म्हणजे आउटमध्ये काय असणार आहे, पोर्ट ॲड्रेस इथं काय झाला, सोर्स झाला. इनमध्ये पोर्ट ॲड्रेस काय आहे, सोर्स आहे.
इन ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये पोर्ट ॲड्रेस काय आहे, तुमचा सोर्स आहे आणि ॲक्युम्युलेटर काय आहे, डेस्टिनेशन आहे. पण आउटमध्ये काय आहे, आउटमध्ये ॲक्युम्युलेटर काय आहे, सोर्स आहे आणि पोर्ट ॲड्रेस काय आहे, डेस्टिनेशन. म्हणजे ह्या दोन एकमेकाच्या अपोजिट फंक्शन आहेत. म्हणजे आउटमध्ये काय होतं, ॲक्युम्युलेटरचा डेटा कशामध्ये स्टोअर केला जातो, पोर्ट ॲड्रेसमध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. आणि ह्याचं एक्झाम्पल काय आहे, आउट 0028H2 AX रजिस्टर. म्हणजे AX रजिस्टरचा डेटा असेल तो कशामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे, पोर्ट ॲड्रेसमध्ये काय केला जाणार आहे, ट्रान्सफर केला जाणार आहे. आता नेक्स्ट डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन इज द LEA. LEA नथिंग बट इट लोड्स ए 16-bit registers with the offset address of the data specified by the source. म्हणजे सोर्समधला डेटा कशामध्ये स्टोअर होणार आहे, 16-bit रजिस्टरमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. LEAचं मिनिंग काय असणार आहे, लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस. See here LEA means load effective address. LDS means load register and DS. लोड रजिस्टर अँड DS. DS म्हणजे काय, डेटा सेगमेंट रजिस्टर आणि LES म्हणजे काय, लोड रजिस्टर इंटू एक्स्ट्रा सेगमेंट. LEA म्हणजे काय, लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस, लोड ॲड्रेस इंटू ॲक्युम्युलेटर. LDS म्हणजे काय, लोड रजिस्टर इंटू डेटा सेगमेंट आणि लोड रजिस्टर इंटू एक्स्ट्रा सेगमेंट. दिस इज द मिनिंग. LEA रजिस्टर 16, म्हणजे EAचा डेटा कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे, 16-bit रजिस्टरमध्ये काय केला जाणार आहे, स्टोअर केला जाणार. इथे मेमरी लोकेशन आहे, जे मेमरी लोकेशन कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे, रजिस्टर 16मध्ये, म्हणजे 16-bit रजिस्टरमध्ये स्टोअर केला जाणार आहे. आणि इथं एक्स्ट्रा सेगमेंटचा व्हॉटेवर जर मेमरी लोकेशन असेल किंवा मेमरीमध्ये जो डेटा असेल तो कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे, 16-bit रजिस्टरमध्ये काय केला जाणार आहे, स्टोअर केला जाणार आहे. याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, LEA DX, DI. इथं लोड रजिस्टरमध्ये ऑफसेट ॲड्रेस काय केला जातो, डिफाईन केला जातो. इथं लोड रजिस्टरमध्ये ऑफसेट ॲड्रेस काय केला जातो, डिफाईन केला जातो. These instructions load the content of DI into the BX register. DI हा काय आहे, हा ऑफसेट रजिस्टर आहे. LDS म्हणजे काय, डेस्टिनेशन सोर्स. हिअर द इट लोड्स 32-bit पॉइंटर फ्रॉम मेमरी सोर्स. म्हणजे लोड रजिस्टर काय करतं, डेटा सेगमेंटमध्ये डेटा काय करतं, ते स्टोअर करतं. आता फॉर एक्झाम्पल 0301 हा डेटा आहे, हा डेटा कशामध्ये स्टोअर केला झाला, BX रजिस्टरमध्ये काय केला जाता, स्टोअर केला जाता. आणि BX रजिस्टरचा इंडेक्स तुमचा काय आहे, DI किंवा SI हे काय आहेत, म्हणजे ऑफसेट रजिस्टर आहेत हे. त्यानंतर LES म्हणजे काय, लोड इफेक्टिव्ह लोड ॲड्रेस, लोड रजिस्टर टू एक्स्ट्रा सेगमेंट. याचं एक्झाम्पल काय आहे, LES BX, 0301. It loads 32-bit pointer from memory source to destination registers and ES. ES म्हणजे एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टरमध्ये हा डेटा काय केला जातो, स्टोअर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आर दी LAHF. LAHF म्हणजे काय, लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर टू AH. म्हणजे लोअर बाईट असेल फ्लॅग रजिस्टरच्या लोअर बाईटमध्ये काय केला जातो, डेटा स्टोअर केला जातो. इट कॉपीज द कंटेंट ऑफ AH टू लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर. पुशेस फ्लॅग रजिस्टर टू टॉप ऑफ द स्टॅक. पुश F आणि पॉप F म्हणजे काय, पुश द स्टॅक टॉप टू फ्लॅग रजिस्टर. म्हणजे पुशअप आणि पुश म्हणजे काय, डिक्रिमेंटेड बाय 2 आणि पॉप म्हणजे काय, इन्क्रिमेंटेड बाय 2. पण Fचं मिनिंग काय असणार आहे, फ्लॅग रजिस्टर. Fचं मिनिंग काय असणार आहे, फ्लॅग रजिस्टर. ह्या पण Fचं मिनिंग काय असणार आहे, फ्लॅग रजिस्टर. आणि ह्या पण Fचं मिनिंग काय असणार आहे, फ्लॅग रजिस्टर. म्हणजे इट कॉपीज द लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर टू AH आणि इट कॉपीज द content of AH to lower byte of flag register. It is called as these are some data transfer instructions. These are some data transfer instruction. Translate is also a data transfer instructions. Cut. Next one is this is, see here the move, exchange, push, pop, in, out. These are some data transfer instructions are used in 8086 microprocessor. If any queries related to this lecture, then you will ask me.